चल मेरे रॉकी। एकदम लाजवाब, जबरदस्त। गाडी स्टार्ट व्हायला काय मार्गच नव्हता, नाही ना। इकडून बघा ही वाली तुटली रस्ते तुटली। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स रिझम। तर मित्रांनो, आजचा आहे आपला शेवटचा एपिसोड आपल्या पूर्ण ब्युटिफुल कोकण सिरीजचा। तर आजच्या या शेवटच्या 6व्या भागामध्ये आपण बघणार आहोत पूर्ण अनुस्कुरा घाटापासून मुंबईपर्यंतचा प्रवास वाया अनुस्कुरा घाटा टू कराड, आणि मग कराडच्या पुढे आपण सातारा, पुणे आणि मुंबई अंबरनाथ असा आपला हा आजचा प्रवास असणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। आणि आत्ताची तुम्हाला लोकेशन काय एक्झॅक्ट ती दाखवतो। खूप सुंदर लोकेशन आहे, मागे बघू शकता। नदीचं पाणी बघा किती सुंदर आहे, निखळ एकदम आणि स्वच्छ आहे, किती मस्त वाहत येते बघा तिथून। आणि इथे बस वगैरे पण धुण्यासाठी आणले आहेत नदीच्या पाण्यानेच। आणि इथे आपला रॉकीच्याच खाली बघा या साईडला काय मस्त प्रवाह वाहतोय। तर चला, आपल्या या भागाची सुरुवात झालीच आहे, तर आता प्रवासाला पण सुरुवात करूया। टोटल 607 किलोमीटरची राईड झाली आहे कालपासून आजपर्यंतची। आणि इथे बघा कसे मस्त चढण आहे, आणि इकडूनच आपण लेफ्ट घेऊन जायचं आहे। चल मेरे रॉकी। रॉकी एकदम आरामात चढतो, काय जास्त पावर लावायची गरज नाही लागत मला। आणि आता हा आपला सरळ रूट जाणार आहे मलकापूर जवळ, आणि मलकापूरवरनं आपल्याला पुढे जायचं आहे कराड, कराडवरून सातारा, सातारावरून पुण्यावरून मुंबई अंबरनाथ, असा हा आजचा आपला प्रवास आहे। आणि खरंच हा अनुस्कुरा घाट एकदम क्लासिक आहे, जसं की मी मागच्या एपिसोडमध्ये खूप साऱ्या क्लिप्स तुम्हाला दाखवल्या, तसंच आत्ता बघूयात। आपल्याला अनुस्कुरा घाट हा अजून संपलेला नाही आहे, थोडा बाकी आहे, पण आत्ता जास्त सिनिक व्ह्यू बघायला मिळणार नाही पहिल्यासारखे, कारण पहिला जो होता याच्या आधीचा एपिसोड तिथे मी मोस्ट ऑफ दी अनुस्कुरा घाट आपण कंप्लीट केलेला। पण आजचा शेवटचा एपिसोड, त्यामुळे थोडं वाईट पण वाटतंय, घरी जायचं आहे। शेवटी घरी जाताना थोडं दुःख होतंच, पण तेच जर आपली राईड ही आपली 4-5 दिवसाची असते, 5-6 दिवसाची असती, तर मग नक्कीच वाईट नसतं वाटलं, कारण त्यावेळेला आपल्याला घरची ओढ जाणवत असते। पण आता असं काय वाटत नाही की घरी गेलंच पाहिजे, अजून फिरायचं असेल तर अजून पण आपण फिरू शकतो, पण आपल्याला ऑफिस पण जॉईन करायचं आहे, त्यामुळे नाही जमणार। बघा आत्ताच 1:37, जवळपास 1:45चा टाईम झाला आहे, आणि इथून कराड आहे जवळपास 86 किलोमीटर, म्हणजे कराडच बघा अजून किती लांब आहे। आणि या 86 किलोमीटर नंतर मला करायचं होतं जेवण। खरं तर मी असं ठरवलेलं निघताना की मी कराडला जेवण करणार आहे, पण इथून आता 86 किलोमीटर आणि 1:15 झालेत, म्हणजे आता मला किती वेळ लागेल कराडला जायला। 3 वाजता मी ठरवलं आहे, आता जिथे कुठे असेल तिथे मी लंच करणार आहे। गुगल सांगतोय रात्रीचे 9:30 ते 10 वाजतील आपल्याला, पण मी त्यात ब्रेक्स वगैरे पण इन्क्लूड केलेत। आता साहजिक आहे, मध्ये मध्ये वॉटर ब्रेक, फ्युअल ब्रेक, आणि आपल्याला लंच ब्रेक 1 पाऊण तासाचा, 1 तासाचा, त्यामुळे तेवढा वेळ तर जाणारच। 11:10 सांगतोय, म्हणजे 11, 11:15 आपल्याला होतील। आपण मित्रांनो पोचलेलो आहे मलकापूरला, आणि हा बघा इथे राईट साईडला आहे पेट्रोल पंप, तर थोडासा फ्युअलअप वगैरे करूनच घेऊयात। आता माझ्या मते फुल टँकच करून टाकतो, 320 करा बस। आणि मला दिसलेली आहे पवनचक्की, ती बघा विंडमिल तिकडे भरपूर आहेत रे, 1 2 3 4 5। एक पंखा असतो ना, तो जवळपास 2 ट्रक बसतील एवढा मोठा पंखा असतो, 2 पण नाही, 2 ते 3 ट्रक आरामात बसतील एवढा मोठा एक फॅन असतो। वाव, व्हॉट अ शार्प कर्व मॅन। आणि ह्या बघा अवाढव्य अशा पवनचक्क्या, क्लासिक, किती मोठे आहेत बघा ते फॅन। वाव, सुंदर, ब्युटिफुल, एकदम लाजवाब, जबरदस्त। आपले आता एंट्री होत आहे कराडमध्ये, बस 2-3 मिनटात आपण कराडमध्ये पोचून जाऊ।
हे मलकापूर शहराची एंट्री इथे संपली आणि इथून चालू झालं कराड महामार्ग पोलीस मदत केंद्र कराड सातारा. तर बघा आता वाजले आहेत एक्झॅक्ट 2:55 म्हणजे 3 वाजता आपली एंट्री झाली आहे कराडमध्ये. मित्रांनो NH48 हायवेवर तुमचं स्वागत आहे आणि आपण कराड क्रॉस केलेलं आहे. लंच पण परफेक्ट झालं आहे. मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर केलेली, बिर्याणी खाऊन झाली, एक सोबत स्प्राईट पिला, छास आणि ताक वगैरे काहीच नव्हतं त्याच्याकडे. टाईम झाला आहे 3:38. हायवे टूर ही आत्ताची आपली असणार आहे आणि जास्त करून इकडे ऊसाची शेतं तुम्हाला बघायला भेटतील. ऊस तांदूळ या गोष्टी इथे जास्त बघायला भेटतील. इथे पण तांदूळ आहे, मागे ऊसाचं शेत आहे. कराडला जेव्हा मी हायवेला टच झालो NH48 तेव्हाच सगळं बंद करून टाकलं, कारण ह्या रस्त्यासाठी मॅप लावायची अजिबात गरज नाही. इथून आता सरळ जायचं आहे आपल्याला पुण्याच्या दिशेने लोणावळा, तिथून खोपोली मार्गे कर्जत मार्गे अंबरनाथ, असा आजचा आपला प्रवास. हे माझ्या बाबतीत ना असंच होतं, जी गोष्ट पाहिजे ना ती मला कधीच वेळेत नाही मिळणार. मिळाले तर खूप उशिरा, जेव्हा त्या गोष्टीची मजा गेलेली असेल ना तेव्हा मिळेल ते. आता बघा लिंबू सरबत आणि मसाला ताक तिथे होता, पण पाहिजे होता ऊसाचा रस आणि तो कधीचा शोधतोय तर मिळत नाही. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे खंबाटकी बोगद्याजवळ. टाईम झाला आहे 4:56 म्हणजे आता 5 वाजत आलेत आणि आपण आलेलो आहे खंबाटकी बोगदा. सातारा वाई हे सर्व शहरं मागे सोडत आपण आता खंबाटकीजवळ आलो आहे आणि खंबाटकी त्याच्यानंतर कात्रज टनल वगैरे सर्व क्रॉस करून आपण पुण्यात एंटर होऊ. तरी अजून पुणे यायला थोडा टाईमच आहे. आणि हा बघा खंबाटकी बोगदा, 2 लेनचाच आहे खंबाटकी बोगदा, पण खरंच खूप मस्त आहे. आणि त्या ब्रिजचं काम अजून चालू आहे. हे बघा मागच्या वेळी मी हे बघितलेलं की इथून 2 ते 3 जे गर्डर आहेत ते बांधण्याचे बाकी होते, आता फक्त एकच बाकी राहिले. बाकी हे बघा इथे काम मस्त जोरात चाललंय, त्याच्यामुळे फटाफट होऊन जाईल सर्व. आता आपण खेड शिवापूर टोलनाका क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आता पोहोचलो आपण कात्रजला. आणि आता थोड्या वेळातच आपल्याला कात्रज टनल पण लागेल. कात्रज टनल ॲज कम्पेअर बाकी टनल खरंच खूप मस्त आहे. आपल्या मुंबई गोवासारखा आहे. आपला मुंबई गोवा जरी अजून नीट बनलेला नाही आहे, पण तो बनला तर कात्रजसारखाच बनणार आहे. कात्रज पण खूप मोठा टनल आहे, मस्त आहे, ऐसपैस आहे. कात्रजची स्पीड लिमिट आहे 60 आणि आपल्या मुंबई गोवाची आहे 80, म्हणजे आपला जबरदस्त आहे. आतमध्ये ते 80 सांगून ठेवले, काय माहिती, बाहेर लिहिले 60. हा इथे संपला आहे, पण जसा कात्रज बोगदा संपतो ना अशा स्पीड लिमिट्स खरंच खूप वाढतात. हे बघा इकडे 40-60 आत्ता काय आपलं खरं नाही, इथून जाम कमी स्पीड करावा लागतो. फायनली मित्रांनो आलेलो आहे पुण्यामध्ये, बालेवाडीच्या जस्ट पुढे आलो आहे. जर आपण ह्या ब्रिजच्या खालून गेलो राईट साईडला तर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येईल. तर मस्त पुण्यामध्ये एंट्री झाली 6:10 आणि आपण चालू केलेली राईड कणकवलीला 11:10. तर बरोबर किती झाले, 8 तास झाले आय थिंक. आणि आपल्याला ती पुण्याची ट्रॅफिक नको आहे ना, म्हणून मी मॅप लावलं आहे. नाहीतर मग जर चुकून जर मी गेलो ना सिटी साईडला तर पुण्याचे एक रेल्वे स्टेशन मला बघावे लागतील, मेट्रो साईड आणि दापोडी, खडकी, शिवाय त्याच्यानंतर ते पिंपरी चिंचवड, देवरोड, आकुर्डी, तळेगाव असं करत यावं लागेल. आणि हे आपण मित्रांनो जॉईन झालो आहोत देवरोडला. जर आपण आता इकडून गेलो तर पुण्याला जाऊ आणि आता हा सरळ रस्ता आपल्या मुंबईकडे जातो. म्हणजे आपला जो पुण्याचा पूर्ण जो पट्टा आहे ट्रॅफिकचा तो पूर्ण वाचून गेला आणि सरळ आपण आता इथे जॉईन झालो. समोर काय सुंदर सनसेट होणार आहे. आता टाईम झाला आहे 6:30
आणि 6:30 वाजता आपल्याला बघायला मिळतोय देहू जवळ सुंदर असा सनसेट। खंडाळा घाटामधनं सनसेट जरा जास्त मस्त दिसतो। ते खंडाळा घाटाचे जे व्ह्यू पॉईंट वगैरे आहेत ना, तिकडून सनसेट एकदम क्लास दिसतो। पण इकडून पण काय कमी नाही, काय सुंदर दिसते बघा, मँगो दिसते एकदम मँगो। वेलकम टू लोणावळा। लोणावळामध्ये आपण पोचलो आहे आणि आता इथे फायनल पेट्रोल आपलं भरून टाकूयात। फक्त टर्न मारताना जरा आरामात घ्या। एका लेननेच चालवा। हां, काल मी माझा व्लॉग बंदच नाही केला तो ह्याच कारणाने। काल आपण आलेलो 6:30 वाजता लोणावळ्यामध्ये आणि आत्ता सकाळचे 6:30 वाजले लोणावळ्यामध्ये। गाडी अचानक बंद पडली, स्टार्टच होत नव्हती। छोटीशी व्हिडिओ क्लिप तुम्ही आधी बघितली असेल। गाडी स्टार्ट व्हायला काय मार्गच नव्हता आणि त्या मेकॅनिकला पण बोललो की होईल का, तर तो बोलला हे आपल्याला लॅपटॉपवरती वगैरे चेक करावं लागेल कम्प्युटरवरती की कुठला फॉल्ट आहे आणि त्याच्यानुसार कुठला पार्ट रिप्लेस करायचा आहे किंवा एखादी वायर शॉर्ट झाली आहे का, या गोष्टी मग नंतर बघाव्या लागतील असं। तर मग त्याच्यानुसार मग काहीच झालं नाही ऑप्शन आणि मग शेवटी फायनल मग हाच डिसिजन घेतला मी की घरी निघतो, आता काय थांबत नाही इकडे। आणि शेवटी घरी निघालो। माझ्या मेकॅनिकला पण कॉल केला यमा सर्व्हिस सेंटरच्या, तर त्याने सांगितलं इकडचा एक लोणावळ्यामध्ये एक आहे सर्व्हिस सेंटर, तर तिकडे एकदा चौकशी कर। तर तिकडे चौकशी केली तर तोपर्यंत बंद झालेलं सर्व्हिस सेंटर, काहीतरी 6:30लाच बंद झालं आणि मी 7ला कॉल केलेला, तर ते बोलले उद्या सकाळी घेऊन ये गाडीला, तोपर्यंत तू इथेच कुठेतरी स्टे वगैरे कर किंवा असं काहीतरी। तर स्टे वगैरेचा ऑप्शन मला बेस्ट नाही वाटला, कारण त्याचं पण तो पण असा शुअर नव्हता सांगत मला की मी करून देईलच असं, कारण एखादा फॉल्ट असेल तो बोलतो त्याच्यानंतर 3 दिवस माझं गॅरेज बंद आहे म्हणजे सर्व्हिस सेंटर, तर त्याच्यामुळे तुला मुंबईलाच जावं लागेल पुन्हा, तर इकडनं तुला टॅम्पो वगैरे करून जावं लागेल, तर मग ते तुला बघावं लागेल। जर नाही झालं तर झालं तर ठीक आहे, मग त्याच्यात पण रिस्क होती। मग त्यामुळे शेवटी मग हाच ऑप्शन होता माझ्याकडे की हे माझे भाऊजी आहेत समोर, त्यांची इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिली नाही। हे माझे भाऊजी बदलापूरलाच राहतात, तर त्यांनी शेवटी मग त्यांना सांगितलं असं असं, तर ते बोलले आपणच गाडी टो करून घेऊन येऊ, कशाला उगाच एवढे पैसे एक्स्ट्रा खर्च करायचे, कारण टो करायचे बोलले ना तर टॅम्पोने जवळपास आपले 4-5 हजाराच्या वरच जाणार। आता मला पण एवढी आयडिया नाही, तुम्हाला कदाचित असेलही, तर त्यापेक्षा जास्तच पैसे खर्च होणार। तर त्यापेक्षा हे बरं आहे ना, गाडी जर बंद आहे फक्त आपल्याला अशी रस्सी बांधून घेऊन जायची। तर घरी एक अवेलेबल रस्सी होती, तर त्याचा जुगाड केला काल रात्रीच्या रात्री, आणि काल रात्री मी समथिंग 11:30-12ला लोणावळ्यावरून घरी पोचलो, गाडी इथेच लावलेली आणि मग हेल्मेट वगैरे गाडीतच ठेवलेलं आणि आता पुन्हा हा छोटासा मोटोलॉग चालू केला। हा मला एंड करायचा राहिला आणि तुम्हाला दाखवायचं होतं की अशी कंडिशन माझी झाली या वेळेला म्हणून, पण आता सर्व व्यवस्थित चालले। जाऊ देत, आत्ता ही गाडी डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला नेणार आहे कल्याणच्या सूर्या मोटर्समध्ये, आणि तिकडे जाऊनच आता जे काय आहे ते त्यांना फॉल्ट चेक करायला लावू, बघूयात। थोडीशी लूज झाली आहे का, रस्सी लूज झाली आहे नाही ना, इकडून बघा ही वाली नाही ना, कारण एक दणका बसला ना। हां गाठी काय सुटतील त्या, ती गाठी एक सगळं लॉक गाठी आहे, साखरेचे लॉक असतात नसते, एक तरी सुटेल काय तुला काय? चालेल चला ओके आहे ना, ओके। मित्रांनो, ह्यात पण एक प्रकारचं टॅलेंट आहे की अशी रस्सी बांधून आपण मागे अशी चालवायची गाडी, आणि लक्ष खूप ठेवावं लागेल, नाहीतर सरळ जाऊन त्यांच्या गाडीला ठोकेन मी। पण कधी आपल्या एरोक्समध्ये असा इश्यू आला नव्हता, हे फर्स्ट टाईम झालं आहे, कारण हा स्टार्टर बटनच हे नव्हता, कामच नाही करत आहे। आता काय माहिती इंजिनमध्ये कुठला तरी प्रॉब्लेम आहे, आता हे सर्व्हिस सेंटरवालेच सांगतील। ते कम्प्युटरला PC ला वगैरे कनेक्ट करतात ना, आणि FI क्लिनिंग इंजिन वगैरे सर्व चेकिंग होते, तर त्यामध्ये हे सर्व चेक होईल।
बघा मस्त झालाय सूर्योदय, जबरदस्त ॲट खंडाला व्ह्यू पॉइंट, एकदम सुंदर. ओव्हरटेकिंग वगैरे पण सांभाळून करायला लागेल कारण दोघांच्या मध्ये रशी आहे. तुटली रशी तुटली. चला तोपर्यंत पुढे पुढे जात राहील. तरी बरा हा घाट पूर्ण उतरत आहे त्यामुळे जमून जाते. चढणमध्येच असते ना तरी जमलं नसतं. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथेच समाप्त करतो कारण आता दाखवण्यासारखं काय नाही आहे. आता असंच आपल्याला सर्व्हिस सेंटरला जायचं आहे आणि गाडीची आपल्याला चांगली मरम्मत करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.